नमस्कार, मी मानसी आणि तुम्ही पाहताय LS मराठी। पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी। बच्चू कडू यांनी शिवसेनेत सामील होण्याचा घेतलेला निर्णय विचारपूर्वक। प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो। 2029 मध्ये भाजप किंवा शिवसेना स्वतंत्र लढू शकते, काही कोणाला थांबवले नाही। मंत्री संजय शिरसाट यांचा दावा। स्वगणना असो की जनरल जनगणना असो, यामध्ये ओबीसीला कुठेही स्थान दिलं नाही। ओबीसीचा कॉलम नाही। पंतप्रधानांनी मोठी घोषणा करून ओबीसींच्या तोंडाला पान पुसण्याचं काम केलं। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांकडून टीका। पुण्यातील नसरापूर मध्ये वृद्धाकडून 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करत हत्या। अत्याचाराच्या घटनेनंतर गाव बंद। आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी। जळगाव महापालिकेची 43 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप। या प्रकरणी अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक राजू अंबालाल वावरोट यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल। भारतात अचानक एकाच वेळी सर्व मोबाईलवर इमर्जन्सी मेसेज। अनेकांचे मोबाईल वाजू लागल्याने सुरुवातीला अनेक जण घाबरले, मात्र भारतात सेल ब्रॉडकास्ट टेक्नॉलॉजी नावाची प्रणाली सुरू। यामुळे अलर्ट मेसेजची चाचपणी। सलग सुट्ट्यांमुळे पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा। रणरणत्या उन्हातही सुट्ट्यांमुळे भाविकांचा महापूर। दर्शनासाठी लागतायत 4 ते 5 तास। सलग सुट्ट्यांचा परिणाम पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा। प्रवाशांचा खोळंबा। वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न सुरू। पुणे सोलापूर रोडवरील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या गॅस पाईपलाईनच्या कामात निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप। या कामामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून साताऱ्यात गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई। 221 बॉक्ससह एकूण 41,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा पारा 44 अंशावर। यातच नांदा फाटा परिसरात इलेक्ट्रिक डीपीला अचानक आग। नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। या होत्या आत्ताच्या काही महत्त्वाच्या घडामोडी। पाहत रहा LS मराठी।